नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता उत्सुकता लागलेली आहे विद्यार्थ्यांना की काउन्सिलिंग कधी चालू होईल। ॲडमिशन काउन्सिलिंग म्हणजेच प्रवेश प्रक्रिया 2025-26 ही प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर चालू होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम ऑल इंडिया लेवलची प्रवेश प्रक्रिया चालू होत असते आणि त्यानंतर महाराष्ट्र लेवलची प्रवेश प्रक्रिया ही चालू होत असते। विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रवेश प्रक्रियेच्या आधी उत्सुकता लागलेली असते। आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्क्स पडलेले आहेत, वेगवेगळ्या आपण कॅटेगरीमध्ये असतो आणि आपला ऑल इंडिया रँक आपल्या मार्कनुसार आलेला आहे। आता तर त्यामध्ये आपला नंबर कुठे लागेल का याविषयीची उत्सुकता विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये असते। आता आपण सर्वप्रथम बघूयात की गेल्या वर्षी म्हणजे 2024-25ला ऑल इंडिया रँकनुसार जे विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले होते गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजसाठी ते कशा प्रकारचे होते, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या अशी आयडिया येऊ शकते की माझा नंबर MBBS गव्हर्नमेंट कॉलेजला लागेल की प्रायव्हेट कॉलेजला लागेल ऑल इंडियाच्या रँकनुसार। चला तर आपण सर्वप्रथम बघूयात विद्यार्थी मित्रांनो की गेल्या वर्षीचा कटऑफ काय होता, कशा पद्धतीचा ऑल इंडिया रँकनुसार कटऑफ होता ते आपण बघूयात। ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँकनुसार गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑल इंडिया रँकचा कटऑफ अशा प्रकारचा होता। ओपन कॅटेगरीचा 43,409, तर प्रायव्हेट कॉलेज 19,172। SC कॅटेगरी 1,53,666 गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज 1,62,330। तर ST कॅटेगरी जर आपण बघितलं गव्हर्नमेंटचा ऑल इंडिया रँक कशा प्रकारचा होता 3,52,144, तर प्रायव्हेट कॉलेज ST कॅटेगरीचा होता 3,75,671। NTB कॅटेगरी जी काय होता 1,03,17 ऑल इंडिया रँक गव्हर्नमेंटला NTB कॅटेगरीचा लागलेला होता, तर प्रायव्हेट कॉलेजचा 1,22,211। NTC कॅटेगरी 64,385, तर प्रायव्हेट कॉलेज 19,966। NTD कॅटेगरी जी काय होती ती NTD कॅटेगरीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कटऑफ होता 46,105 ही रँक होती, तर प्रायव्हेट कॉलेजची 73,233। VJA कॅटेगरी जी काय होता 84,166 हा ऑल इंडिया रँक गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला होता, तर प्रायव्हेट कॉलेजला 1,02,956 हा ऑल इंडिया रँक VJA कॅटेगरीचा MBBSला प्रायव्हेट कॉलेजला लागलेला होता। OBC कॅटेगरीचा जर रँक आपण बघितला तर 45,566 आणि प्रायव्हेट कॉलेजला OBCचा होता 80,210 हा ऑल इंडिया रँक। EWS कॅटेगरी गव्हर्नमेंट कॉलेज जर बघितलं तर 70,480 आणि प्रायव्हेट कॉलेज 80,324 आणि लास्टला आपण जर बघितलं SEBC हे गव्हर्नमेंट कॉलेजचा जर कटऑफ बघितला तर रँक होता 55,860। यानुसार जे कटऑफ आहेत गेल्या वर्षीचे कटऑफ होते, यावर्षी सुद्धा तशा प्रकारचे कटऑफ या कटऑफपेक्षा खाली उतरण्याची दाट शक्यता आहे, कारण यावर्षीचा आपण बघतो की रिझल्टच अशा प्रकारचा टफ अशा पद्धतीने लागलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मग MBBSचा असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, नर्सिंग असेल, फिजिओथेरपी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, या सर्व प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा।